सर्व पत्रकार बांधव आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेस नवरात्रीच्या शुभेच्छा देतो। तसेच आजची ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आयोजित केलेली आहे। त्याचं कारण मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण हे संविधानिकरित्या मिळालं पाहिजे। तेच एकमेव न्याय आहे। या विषयावर आम्ही अनेक वर्षापासून आंदोलन करतो, तरीही सरकार गांभीर्यपूर्वक दिसत नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। बांधवांनो, महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा समाजाच्या होत असलेल्या आत्महत्या। ह्या आत्महत्या सरकार का रोखू शकत नाही हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। तो प्रश्न जर निकाली काढायचा असेल, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि मराठा समाजातल्या कोणत्याही व्यक्तीची आत्महत्या झाली नाही पाहिजे, ते सुद्धा आरक्षणासाठी झालेलं नाही पाहिजे। या बाबतीमध्ये आज आम्ही त्या सरकारला निर्वाणीचा इशारा देत असताना आरक्षण कसं मिळेल, आरक्षण कसं देऊ शकतात, या विषयावर आम्ही जे पर्याय समोर आम्ही सरकारच्या समोर ठेवणार आहे, ते पर्याय जे सत्य आहे तेच या ठिकाणी आम्ही कथन करणार आहे। कारण खरं कुठं तर समोर आलं पाहिजे आणि खरं हे बोललं पाहिजे, कारण ती वेळ आज येऊन ठेपलेली आहे। किती दिवस मराठा समाजाला चुकीच्या गोष्टी असो किंवा गोलगोल फिरवायच्या गोष्टी असो, आरक्षणाच्या विषयावर आम्ही सांगायचं, सरकारने त्यावर बोलवण करायची, प्रत्येक जणांनी सांगायचं। कुणीतरी उठतं 96-92चा विषय घेतं, कुणीतरी उठतं आणि मराठ्यात फूट आहे म्हणून सांगतं। अजिबात नाही। मराठा समाज एक संघ आहे, पुढे सुद्धा एकच राहील। परंतु मागणीच्या संदर्भामध्ये जर काय थोडंफार मतभेद आमचे असू शकतात, पण मनभेद आमचे कुणाचेही महाराष्ट्रामधील मराठा समाजासोबत अजिबात नाही। त्यामुळं कुणीही फूटची भाषा करत असताना स्वतःला पहिला तपासून घ्यावं। मराठा समाजाला घटनात्मकरित्या कशा पद्धतीने न्याय मिळेल यावर आम्ही सरकारसमोर 3 पर्याय आम्ही समोर मांडतोय आणि समाजाला सुद्धा या माध्यमातून सांगतोय। पहिला पर्याय आहे आयोग पुनर्गठित करून डाटा पूर्णपणे कलेक्शन करावं लागेल आणि मागासलेपणा सिद्ध करावं लागेल, तरच या गोष्टी पुढच्या होतील। अन्यथा मराठा समाजाला वरवरचं आरक्षण देणं हे आजपर्यंत फक्त आणि फक्त पाटीत खंजीर आणि गाजर देण्याचंच काम झालेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा पूर्ण डाटा कलेक्शन करून कायदा केला पाहिजे। दुसरा पर्याय, आमचा दाखला, आमचं महसुली कागदपत्र त्याच्यावर स्पष्टपणे हिंदू मराठा असा उल्लेख आहे। त्यामुळं मराठा म्हणून ज्या ज्या आमच्या वंशावळी निघतात, म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं, उद्या ॲडमिशनच्या वेळेला जात पडताळणीकडं ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस काय रिपोर्ट येणार आहे? मराठा म्हणूनच येणार आहे। मग आम्हाला पुढं कसं चालेल? आज तात्पुरतं मलमपट्टी करतील कुणबी प्रमाणपत्र देऊन घाई गडबडीमध्ये, आणि उद्या परत इलेक्शन झालं काय होईल? परत आम्हाला तिथंच। त्यामुळं आम्हाला त्या बाबतीमध्ये स्पष्टता हवी आहे। आम्हाला हिंदू मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, ही आम्ही याही अगोदर सांगितलेलं आहे। आणि ते मराठा नाव पुसता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे। त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर तिसरा पर्याय, आज सरकारकडे पूर्णपणे स्पष्टपणे सरकार, म्हणजे उदाहरण द्यायचंच म्हणलं, हातच्या काकणाला आरसा कशाला, ह्या म्हणीप्रमाणे सरकारकडे हे सगळे पर्याय असताना
का हे पर्याय समोर आणत नाही? का त्या पुनर्याचिका जे रिव्ह्यू पिटिशन आहे, क्यू रिव्ह्यू पिटिशन आहे, त्या बाबतीमध्ये का टास्क फोर्स निर्माण करत नाही? कशासाठी मराठा समाजाला झुलवत ठेवणार? फक्त या कोर्टात चालू आहे, कोर्टात चालू आहे, किती दिवस? म्हणून सरकारला परत परत सांगतोय, आमच्या आत्महत्या होता कामा नये, आमच्या आत्महत्या यापुढं झाल्याच नाही पाहिजे. त्यासाठी तात्काळ येत्या 2 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जे क्यू रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेली आहे त्या माध्यमातून येत्या 2 दिवसात टास्क फोर्स निर्माण करून कशा पद्धतीने आम्हाला आरक्षण देणार याची स्पष्टता करावी. अन्यथा मराठा समाज आमच्याशी, मराठा समाजाशी या सरकारची गाठ आहे, लक्षात राहू द्या. कारण येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतोय. त्यानंतर सरकारला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामधून जे लॉंग मार्च निघेल मुंबईच्या दिशेने ते सरकारला झेपणार नाही, एवढं या ठिकाणातून सांगेन. कारण ज्या वेळेस क्यू रिव्ह्यू पिटिशनच्या बाबतीमध्ये नेहमीच आम्हाला सांगितलं गेलं की त्यातून मिळेल, त्यातून मिळेल. अरे कसं मिळणार आहे? आणि त्याला विरोधक सुद्धा खतपाणी घालतात. हे सगळे सारखे एका माळ्याचे मणी आहेत. त्यामुळं सरकार आणि विरोधी पक्ष यांनी आता मराठा समाजाचा छळ थांबवावा. कारण जे काय महाराष्ट्रामध्ये आता वातावरण सुरू आहे ते वातावरण कोणाशीही पोषक नाही. मराठा समाजाचा आरक्षण विषयावर अंत पाहू नका. कुणबी प्रमाणपत्र विषय राहिला, कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला देण्याचा कसं देऊ शकतात? जे कुणबी प्रमाणपत्र मागणी केली सरसकट द्या म्हणून, त्याचाच मी तुम्हाला आज या ठिकाणी पुरावा देतोय. आमचे मराठा बांधव किशोरजी चव्हाण जे छत्रपती संभाजीनगर येथील आमचे मराठा बांधव आहेत, त्यांची एक याचिका होती की 2016 आमचे सहकारी आपल्याला त्याचं वाचन करून दाखवतील. तत्पूर्वी मी आपल्याला एक व्हिडिओ त्यांचा दाखवतो, कारण त्यांनी स्पष्ट एका आपल्याच चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये मागणी आणि त्याचं समाजावर परिणाम. मी आपल्याला हे व्हिडिओ दाखवतो. जय महाराष्ट्र माध्यमातून एक सांगतोय, आपल्या प्रसार माध्यमातून जय महाराष्ट्र माध्यमातून एक सांगतोय. पहिली बैठक आमची मुख्यमंत्र्यांची झाली 4 फेब्रुवारीला झाली. 4 फेब्रुवारी 2023 सह्याद्री अतिथीगृह होती. आज कधी आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये आहोत, ठीक आहे? हा, म्हणजे हे फेब्रुवारीला मीटिंग झाली, त्याच्यातही हेच मुद्दे होते, त्याच्यात इतरही मुद्दे होते. आपले 14 मुद्द्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, त्यातही काही मुद्दे आपले पूर्ण झालेले नाहीये. म्हणजे हे आजचाच मुद्दा नाहीये. आणि दुसरा अजून एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, जी कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आमचा विषय नव्हता. आमचा विषय आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा, नंबर 1. दुसरा मुद्दा आमचा असा होता की मराठवाड्यात जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पुन्हा देण्यात यावे. लक्षपूर्वक आहे. पहिल्या वेळेस जो संभ्रम आहे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचा संभ्रम आपण दूर करूया. बर, जी समिती पहिले नियुक्ती झाली, हो, ही समिती झाली महसूल अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत पहिली समिती नियुक्त झाली. आणि या समितीला सांगितलं गेलं की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची सुसूत्रता आणण्यासाठी त्यांची समिती नियुक्ती केली. आणि ती समितीची तारीख 29 ऑगस्टला संपली. साहेब, हे कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडून नाही आलं, शासनाकडून आमच्याकडे आलं, मनोजरावकडे आलेलं आहे. हे लक्षात घ्या. हे आमच्या डोक्यात नव्हतं. मनोजची मागणी नव्हती, माझी नव्हती. आमची मागणी काय? अत्यंत महत्वपूर्ण खुलासा या चर्चेत झालाय आणि तो किशोर चव्हाणांनी केलाय की मनोज जरांगे हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मागतच नव्हते. सांगतो आज आमचे जे सहकारी बांधव आहेत, मनोजजी जरांगे, आज आंदोलन गेले 1.5 महिन्यापासून सुरू आहे. उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला, विशेषतः गरीब मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून आरक्षण मिळावं या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत.
आज त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून घराघरातला मराठा समाज एकत्र उतरलाय, रस्त्यावर उतरलाय, सभेच्या माध्यमातून उतरलाय. मनोज जरांगेला माझा सॅल्यूट आहे, कारण आज तो मराठा बांधव स्वतःला उपाशी ठेवून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतोय. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या विषयाच्या मागणीला आमचा विरोध किंवा सपोर्ट या दोन्हीचा विषयी मी खुलासा करतो. कारण मराठा म्हणून आमची नोंद आहे, मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या जे बाजूला बसलेले मार्गदर्शक आहेत, सहकारी आहेत, त्यातले हे किशोर चव्हाण आमचे बांधव आहेत. किशोर चव्हाण साहेबांनी याचिका छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये दाखल केलेली 2016ची आहे. त्या याचिकेमध्ये स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलेलं आहे की हे कायदा महाराष्ट्र शासनाच्या किंबहुना या देशाच्या कायद्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कुठेही तरतूद नाही सरसकट, त्यामुळं फेटाळण्यात आलेली आहे. मग एकदा फेटाळल्याच्या नंतर परत आपण कुणबी प्रमाणपत्र मागतोय, ठीक आहे, परंतु त्याचा खुलासा आपल्या टी व्ही मीडियाच्या माध्यमातून किशोरजी चव्हाण केलेत. मग याचं काय नेमकं दिशा कोणती, मराठा समाजाला कशा पद्धतीनं दिशा दिली पाहिजे किंवा मराठा समाजाला न्याय कसं मिळालं पाहिजे यावर का स्पष्टता नाही. ती स्पष्टता असली पाहिजे. म्हणून आमच्या मराठा समाजामध्ये अंतर्गत मतभेद फक्त या शब्दाशी असेल, परंतु मनभेद अजिबात नाही. सरकार आणि विरोधकांनी आता मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. आम्हाला मराठा म्हणून 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण ही मागणी स्पष्ट आहे, परंतु जे सरकारच्या समोर पर्याय आहेत त्या पर्यायसुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आज जे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका आहे ते क्युरिव्ह पिटिशन, त्या पिटिशनच्या बाबतीमध्ये एकदा सरकारने खुलासा करावा, टास्क फोर्स निर्माण करावा आणि तात्काळ जलद गतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा एकमेव मार्ग आहे, तो मार्गाच्या बाबतीमध्ये सरकारने खुलासा करावा. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. का सरकार आमची आत्महत्या वाढावं म्हणून वाट बघते का? या सरकारला मी त्यामुळेच इशारा देतोय की मराठा समाज लवकरच येत्या 2 दिवसात जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर लॉंग मोर्चा मुंबई या ठिकाणी आम्ही काढू आणि तो सरकारला परवडणारा नसेल एवढंच या ठिकाणी सांगेन. आणि याचिकेच्या संदर्भामध्ये आणि या विषयावर आमचे सहकारी बोलतील. सर्वांना जय शिवराय. गेल्या 6 मे 2023 पासून तुळजापूरचं आई भवानीचं दर्शन घेऊन मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून आम्ही समाज बांधव त्या ठिकाणी मराठा समाजाला सरसगट 50%च्या आत मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे, तेही ओबीसीमधून. एवढी भूमिका घेऊन आम्ही 31 दिवस पायी चालत 6 जूनपर्यंत मुंबईत आलो आणि जवळपास 96 दिवस या आझाद मैदानावर आम्ही तळ ठोकून त्या ठिकाणी आंदोलन केलं. म्हणजे आमची मागणी ओबीसीमधून 50%च्या आत मराठा म्हणून जे आहे ते पूर्वीपासूनचे आहे, ते 6 मेपासून किंबहुना त्याच्या आधी 23 मार्च 2022 रोजी शरद पवार साहेबांच्या घरावरती जे आम्ही खंजीर आंदोलन केलं तेव्हापासूनची आमची ती मागणी आहे. त्याचं कारण की मराठा समाजाला स्वातंत्र्याच्या नंतर SC आणि ST ज्या 2 समाजाला त्यांच्या पॉप्युलेशनच्या लोकसंख्येच्या 100% त्या ठिकाणी आरक्षण असताना त्या ठिकाणी मंडल आयोगाने 1989ला शिफारसी दिल्या, 90ला आपण ते स्वीकारल्या आणि स्वीकारत असताना ओबीसींची संख्या त्या ठिकाणी पूर्ण संबंध महाराष्ट्राची जनगणना केल्याच्यानंतर 34% होती, 28% होती. याचाच अर्थ त्याचं निम्म पॉप्युलेशन म्हणलं तर 14%, 20 आणि 14 34%. 23 मार्च 1994ला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री पवारसाहेबांनी ते उरलेलं 16% आरक्षण हे ओबीसी मध्ये वर्ग केल्याने ते 50%ची कॅप पूर्ण झाली असं त्या ठिकाणी संशोधन आपल्याला दिसतंय. आम्ही सातत्याने मागणी करत आलो की ते जे 16% तिकडं आमचं वर्ग केलं आहे ते आम्हाला द्या, त्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये मराठा म्हणून 50%च्या आत बसवा. ही भूमिका होत असताना आता कुणबी आणि मराठा या ठिकाणी कुठंतरी वाद चिघळवण्याचा प्रयत्न होतोय.
आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी कसोटी लावून त्या ठिकाणी मराठा समाज एक होत नाही म्हणणाऱ्याला दाखवून दिलं की मराठा समाज एक होतो आणि तो ताकदीने होतो. गरजवंत गरजू मराठा बांधव गावगाड्यातला तरुण शेतकरी मजूर त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतो. ही शक्ती आम्ही बघितलेली आहे, दाखवलेली आहे. आपण लाखोंचे मोर्चेसुद्धा आपण काढलेले आहेत. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की कुणबी आणि मराठा कुणबी याच्यामध्ये गल्लत न करता मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. मराठा बनवून ही आमची प्रामुख्यानं प्रखरतेनं मागणी या ठिकाणी आहे. मराठा आरक्षणाचा रिपोर्ट जो गायकवाड आयोग त्या ठिकाणी समितीने बनवला होता तो माझ्या माहितीस्तव आणि आपल्यालाही माहीत आहे हायकोर्टाने अपहोल्ड केला आणि त्याच्यामधली जी काही शैक्षणिक आणि नोकरीमधली टक्केवारी होती ती त्या ठिकाणी कमी केली. 5 जजांचं बेंच त्या ठिकाणी 2022 त्या ठिकाणी हे सगळं वर्ष दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी अवैध ठरवलं. शैक्षणिक आणि इतर मागास आपण त्या ठिकाणी नाही असा रिपोर्टमध्ये त्यांनी दाखवलं आणि ते खारिज केलेलं आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की 2022मध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. आत्ता ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी एप्रिलमध्ये क्युरिटी पिटिशन म्हणजे उपचारात्मक याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. मला या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे, सूचित करायचं आहे, इशारा द्यायचा आहे की आपण जी काय या ठिकाणी उपचारात्मक याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरती आपण तातडीने टास्क फोर्स तयार करावा. तातडीने त्या ठिकाणी जलद गतीने आपली या ठिकाणी सभागृहात बैठक बोलवावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडवावा. आमच्या अनेक आत्महत्या या ठिकाणी होत आहेत. गेल्या काही 8-15 दिवसात 8 आत्महत्या झालेत. एकूण 52-53 आमचे बांधव आम्ही गमावलेले आहेत आणि अजून आम्ही किती बांधव गमवायचे आणि आमचे बांधव गमावल्यानंतर आम्हाला मिळणारं हे आरक्षण आम्हाला काही उपयोगाचं नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे. आम्हाला आमचं आरक्षण आमच्या पुढच्या पिढीसाठी पाहिजे, भविष्यासाठी पाहिजे. आम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे मागास या ठिकाणी झालेलो आहोत. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मागासलेपणा सिद्ध करा. उपचारात्मक याचिका जी आहे क्युरिटी पिटिशन त्याच्यावरती सरकारने जो पर्याय ह्या मराठा आरक्षणासाठी दिलेला आहे तो त्या ठिकाणी आपण गांभीर्याने घ्यावा. हा एक पर्याय त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी होऊ शकतो. त्याच्यासाठी सुद्धा गंभीरतेने पावले उचलली गेली पाहिजेत. अन्यथा आम्हाला सरसकट ओबीसीमधून 50%च्या आरक्षण दिलं पाहिजे. 40 दिवसांपूर्वी मनोजरांचं आंदोलन सुरू झालं. 40 दिवसांमध्ये नंतर या आरक्षणाच्या अनुषंगानं सरकार पातळीवर एक महत्त्वाची मीटिंग होणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये कायदे तरतुदी असतात किंवा इतर महत्त्वाच्या ज्या समितीमध्ये काम करणारे लोकांची असणं गरजेचं होतं. मात्र सरकारकडून या संदर्भात बैठक पार पडलेली नाही आहे. याबद्दल तुमची भूमिका काय आहे? 40 दिवसांमध्ये याच्यामध्ये काय करायला उल्लेख केला पाहिजे. त्या संदर्भात रिव्ह्यू देखील होत नाही असं सातत्यानं मराठा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. काय भूमिका? याचसाठी आम्ही आज महत्त्वाची प्रेस म्हणतोय ना, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 1 महिन्याचा कालावधी सरकारनं घेतला होता. आमचा बांधव तिथं उपोषणाला बसलेला आहे. आमच्या बांधवांनी समाजाचा कानोसा घेऊन स्पष्टपणानं सांगितलं होतं की 10 दिवस आमचे एक्स्ट्रा आहेत, 40 दिवस होतात. 40 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. ही रास्त मागणी असताना सरकारनं जे पावलं उचलायला पाहिजे ते आजपर्यंत उचललेले नाहीत. म्हणून आम्ही महत्त्वाची प्रेस म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासमोर जाहीर केलेली आहे. कारण आमच्या मराठा समाजाचा अंत अजून किती पाहणार आहे हे सरकार. कारण सरकार का म्हणतो आम्ही परत परत, विरोधी पक्ष आणि सरकार ह्या दोन्हीचं मिळून सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष उरलेलाच नाही. हे सर्व पक्षीय सरकार आहे, तंटामुक्त सरकार आहे. यांचे तंटे मिटवत बसतात. परंतु मराठा समाजाचा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो तंटा आहे न्यायासाठी, न्याय मिळवण्यासाठी, तो तंटा का मिटवत नाहीत? टिकणारं आरक्षण का देऊन मिटवत नाहीत? परत परत फसवणे, वारंवार फसवणे, हे काय धंदा लावला का या सरकारने? हे धंदे आता यापुढे बंद केले पाहिजे. म्हणून आमचा एकही बांधव आम्हाला गमावायचा नाही. 40 दिवस आपण म्हणल्याप्रमाणे उद्या संपतात. त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे
हे कुणासाठीही भूषवणावं नाही. त्यामुळे सरकारला आम्ही गंभीरतेनं सांगतोय, टास्क फोर्स निर्माण करा, 2 दिवसाच्या आतमध्ये खुलासा करा, अन्यथा लॉंग मार्च आम्ही मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रातून काढणार आणि ते पेलणारं नसेल. सरकारने आता या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. आत्महत्या ज्या होत आहेत त्याचं तुम्ही आपण पूर्णपणे सरकारवरती बोलताय, पण आपलेच बांधव म्हणताय, पण या सगळ्याची प्राधान्यक्रमाने जबाबदारी तुमची स्वतःची आहे असं तुम्हाला वाटत नाही? 100% मी सुद्धा 20 वर्षाखाली मला जो आरक्षणामुळे फटका बसला तेव्हापासून मी या आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये काम करतोय, आरक्षण मिळावं म्हणून. त्याच्यानंतर मी सुद्धा नैराश्यामध्ये 2 वेळा आत्महत्या करण्याचा स्वतः प्रयत्न केला. परंतु समाजाने आणि माझ्या कुटुंबाने मला जी प्रेरणा दिली की आरक्षण या पद्धतीनं मिळू शकतं, तुम्ही मरून मिळत नाही, लढून मिळवावं लागेल, या सगळ्यांच्या प्रेरणेमधून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून पुन्हा पुन्हा आम्ही जगण्याचा प्रयत्न करत हे लढा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मराठा समाजानं सुद्धा यापुढं आत्महत्येचा विषय डोक्यातून काढला पाहिजे. मी या माध्यमातून सांगेन, कारण उपोषण असो किंवा आत्महत्या असो हे आपली प्रगती करू शकत नाही. म्हणून सरकार दरबारी रितसर आम्ही हे आजच्या या पत्रकार परिषदेतून सांगतोय की तुम्ही हे शेवट करा, मराठा समाजाच्या आत्महत्या रोका. एकीकडे जरांगे पाटलांनी जी वेळ दिली होती, मुदत दिली होती ती उद्या संपली आणि तुम्ही आणखी 2 दिवस सरकारला देते म्हणजे 26 तारखेपर्यंत. त्यामुळे असं वाटतंय की मराठा समाजामध्ये वेगवेगळे गट आहेत, एक जण एक डेडलाईन देत आहे, एक जण दुसरी डेडलाईन देत आहे. ते म्हणतात की आम्ही राज्यव्यापी सगळी मोर्चा किंवा जे काढू, तुम्ही म्हणता आम्ही लॉंग मार्च काढू. त्यामुळे असं वाटतंय की तुमच्यामध्ये हे बघा, याला सोबतच प्रश्न की मागण्या प्रत्येकी वेगवेगळ्या केल्या जातात. मधल्या काळात काही नेते म्हणत होते की आम्हाला आमचं हक्काचं 16% आरक्षण पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमची जी मागणी ती कुणबी म्हणू शकतो, ते म्हणतात की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे. सो मागण्या जर वेगवेगळ्या होत असतील तर मग त्यामुळे आपण पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मागणी वेगळी नाही, मागणी एकच आहे की मराठा समाजाला, गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आजपर्यंत ज्या ज्या माध्यमातून आरक्षण दिलं ते टिकलं नाही, ते फसवलेलं आहे. मग कोणतंही सरकार असो, आता मराठा समाज फसणार नाही. त्यामुळे सरकारने फसवण्याच्या भानगडीत पडू नये म्हणून त्यांच्यासमोर आम्ही 3 पर्याय ठेवलेत. त्या 3 पर्यायापैकी अगोदरचे जे 2 पर्याय आहेत त्या 2 पर्यायामध्ये मी आपल्याला सांगितलं की आयोग पुनर्गठित करून डाटा कलेक्शन करावं लागेल, त्याला वेळ लागेल. दुसरा पर्याय आहे की आम्ही हिंदू मराठा म्हणून जे उल्लेख आहे यांना आरक्षण नाही. त्यामुळे ते दुसरा पर्याय असा आहे, सध्या जे सरकारने सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला जे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्या सारथी संस्थेमध्ये जे GR आहे त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मराठा कॉमा कुणबी कॉमा मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून असा पुढे उल्लेख होतो. म्हणजे काय, मराठा समाज स्पष्टपणाने आहे त्यात. इथं कुठं कुणबी प्रमाणपत्राचा विषय आला? इथं तुम्ही देता ना मराठा म्हणून. याच्या पाठीमागे थोडं जाऊन सांगतो, मागे 2019-20च्या दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जे डॉक्टरांचा विषय होता, डॉक्टरांचं जे आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये जे त्या डॉक्टरांना जे न्याय दिलं ऑर्डिनन्स काढून, ते न्याय कशामधून दिलं तर आरक्षणाच्या माध्यमातून. तसंच करा ना. मग 3 पर्याय तुमच्या समोर आहेत ना. एक तर एका ओळीत काढा मराठा कॉमा करून कुणबी करून, म्हणजेच मराठा नाव पुसण्याचा प्रश्नच येत नाही. समाजाला वेड्यात किती दिवस काढणार आहे की कुणबी प्रमाणपत्र घेतलं तरच आरक्षण आहे? काय आम्ही गरीब नाही? आम्ही न्याय मागू शकत नाही? आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहतोय? महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणासाठी पात्रता नाही कसं काय? चला माझ्या घरला आणा तुमच्या सगळ्या संस्था, माझं घर तपासा, माझं तपासा स्वतःचं. सुनील नागने काय आहे, आरक्षणाची गरज आहे की नाही, का तपासत नाही? सरकारने हिंमत दाखवली ना, दूध का दूध पाणी का पाणी करला. म्हणून ज्या वेळेस 50%च्या आत OBC मधून आरक्षण देताना तुम्हाला एकच वळीमध्ये महाराष्ट्र सरकारने तात्काळ बैठक घेऊन निर्णय घ्यायचे विषय आहेत. एक आहे आरक्षणामध्ये
कुणाला फुगीर आरक्षण जास्त आहे? आत्ता आमच्या ताई सांगितल्या 16%ची मागणी. 50%च्या आत जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये घोटाळा आहे, स्पष्ट आहे. आज जे आरक्षण लागू आहे महाराष्ट्रामध्ये 50%च्या आतलं, त्याच्यामध्ये घोटाळा आहे. जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी, हा स्पष्ट विषय आहे ना. ज्यांची संख्या जेवढी आहे त्यांना तेवढंच आरक्षण पाहिजे. काल सरकारच्या वतीने जाहिरात देण्यात आली, परत म्हणतो की 50%च्या आत ओबीसी मधून मराठा आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी सरकार करा. दुसरीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही दिलेल्या संधीचं सोडं करा, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ द्या. याकडे तुम्ही कसं बघताय? कारण लगेच दुसऱ्या दिवशी सरकारनं परत एक जाहिरात केली, धोरण आपलं आहे धोरण बांधण्याचं, मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं. एकीकडे एक भूमिका, दुसऱ्या दिवशी दुसरी भूमिका, अशा पद्धतीने सरकारची भूमिका आहे. कुठेतरी सध्याच्या पद्धतीने आंदोलनाची मुवमेंट शासनाच्या दिशेने प्रयत्न होत असताना सरकारी पातळीवर प्रयत्न नाही. नाही, सरकारला मला हेच सांगायचं आहे, धोरण आणि तोरण या फक्त कागदावर जाहिराती देऊन होणार नाहीत. त्यासाठी आत्महत्या रोका याचं धोरण पहिला आखा. आणि तोरण लावायचं आहे ना, उद्याच विजयादशमी आहे. आज वाईटाचा नाश करण्याचा दिवस आहे. आज तुळजापूर या ठिकाणी, मी तुळजापुरातून येतोय, आई भवानीच्या मंदिरामध्ये महिषासुराचा वध हे प्रतिमात्मक स्वरूपामध्ये मेंढीला कापून केला जातो. आणि त्या वधाच्या नंतर तिथं जे काय जल्लोष असतो, म्हणूनच उद्याचा दिवस दशमी हा साजरा केला जातो, सीमोल्लंघन करून. त्याच पद्धतीनं सरकारनं आता धोरण आणि तोरण ह्या शब्दाचा अर्थ घ्यावा. जाहिरातबाजी नुसतं न करता प्रॅक्टिकलमध्ये आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे जे वाईट आहे, माणुसकी म्हणून मराठा समाजाला जे सत्य आहे ते सांगावं लागेल, तेच आरक्षण द्यावं लागेल. तो वाईट नाश करा. उद्याचा जो दशमी आहे त्याचं सीमोल्लंघन करा. म्हणून 50%च्या आत एकतर आम्हाला द्या, अन्यथा जे क्युरिओ पिटिशन आहे ते तात्काळ टास्क फोर्स निर्माण करून ते आरक्षण द्या. ते आम्हाला मिळू शकते, मराठा म्हणून मिळू शकते. हे स्पष्ट असलं पाहिजे. खोटं बोलून आता रेटून चालणार नाही, सत्यच बोलावं लागेल. म्हणून सरकारला मी सांगेन, धोरण आणि तोरण सत्य विषयावर चला. 50% आरक्षण देण्यासंदर्भात सरकारकडे काही उत्तर नाही असं वाटतं का? कारण सरकार स्पष्टपणे म्हणते की तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्या मराठा समाजाला. EWS हा विषय त्यांनी पुढं जे आणला आहे, त्या EWSच्या बाबतीमध्ये कितपत मराठा समाजाला न्याय मिळेल ह्याची शंका आहे. कारण अनेक वेळा EWSमधून आमचे बांधव फॉर्म भरतात, डबल आरक्षण देता येत नाही या नावाखाली गेले 4 महिन्यापूर्वीच 65 PSI पोरांचं त्यांनी लटकवत ठेवलेलं आहे. त्यामुळं नेहमीच जसं हे सत्ता बदलण्यासाठी ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करतात, तसं मराठा समाजाला आरक्षण दिलं, तुम्हाला यातून मिळेल असं फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करतात. त्यामुळे EWSचा लाभ मराठा समाजाला मिळू शकत नाही, हे सरकार देऊ शकत नाही. हम सरकार को अनुरोध करते हैं, मराठा समाज को न्याय मिलने के लिए 3 पर्याय हम रखा है. वो 3 पर्याय जो है, आयोग पुनर्गठित करना चाहिए, सब आरक्षण का खुलासा करना चाहिए और मराठा समाज को न्याय देना चाहिए. दूसरा पर्याय है, जो हम महसूली पेपर से हिंदू मराठा ऐसा हमारा उल्लेख आता है, जो वंशावळ बोलते, तो हमारे को जब आरक्षण देना है तो मराठा बोल के ही देना है. मराठा नाम निकाल कर नहीं चाहिए हमें आरक्षण, ये हमारी खुली उनके पास मांग है. तीसरा पर्याय है, क्योंकि वो हिंदू मराठा मैं क्यों बोलता हूँ, तो सारथी संस्था जब आज मराठा समाज को योजना लागू किया है, वो सारथी संस्था में स्पष्ट उल्लेख है कि मराठा कौमा कुणबी कौमा और मराठा कुणबी मराठा इनको लाभ मिलता है. तो इधर मराठा बोल के ही मिलता है ना, ऐसा ही आरक्षण चाहिए.
अलग मांगनी किधर कर रहे हैं हम, एक ही कर रहे हैं। ये तो दीजिए, नहीं तो फिर जो अभी सुप्रीम कोर्ट में जो रिव्यू क्यों पिटीशन जो शुरू है, पुनर्याचिका जो चालू है, वो पुनर्याचिका के बारे में पूरा टास्क फोर्स निर्माण करके हमें न्याय देना चाहिए। आने वाले 2 दिन में हमारे को न्याय नहीं दिया तो हम आगे चल के महाराष्ट्र में से मुंबई तक लॉन्ग मार्च निकालेंगे। वो लॉन्ग मार्च लाखों के संख्या में रहेगा और ये सरकार को देखना पड़ेगा कि मराठे जब इधर आते हैं आरक्षण लेके ही वापस जाने वाले हैं, खाली हाथ हम नहीं जाएंगे। आज हम यहाँ से उनको निर्वाणी का इशारा देते हैं। मनोज जरांगे पाटिल का आंदोलन 25 तारीख से शुरू होगा, कल तक आरक्षण नहीं का, तो क्या आप लोग उनके साथ रहेंगे, उनके साथ आंदोलन को बैठेंगे? मनोज जरांगे हमारा भाई है, एक लड़वया सच्चा मराठा है। मनोज जरांगे उनके वजह से आज महाराष्ट्र में मराठा समाज एक गट्ठा हुआ है, अपने न्याय हक के लिए लड़ रहा है। लेकिन सरसकट कुणबी प्रमाण पत्र देना चाहिए मराठा समाज को, वो न्याय मिलेगा, इसमें हमें शंका है। वो नहीं मिलेगा, स्पष्ट मैं बोलूँगा। इसलिए मराठा बोल के 50% के अंदर ओबीसी में से आरक्षण, ये हमारी मांग है, वो मांग पूरी करनी चाहिए। ये 2 पर्याय हुआ। तीसरा जो है सुप्रीम कोर्ट का मैं बोल दिया, इसलिए हम देखेंगे सरकार क्या करता है आगे। आपको लग रहा है कि मनोज जरांगे की जो मांग है कुणबी मराठी की, वो गलत है, वो मांग को नहीं उठाना चाहिए? नहीं, वो उनके ही बगल में जो सब हमारे सहकारी बांधव है उनका ही बात है ना कि हमारी मांग नहीं थी। अभी मैं आपको जो वीडियो दिखाया वो चैनल पे है ना, मैं खुद तो रिकॉर्डिंग नहीं किया। आपको मेरी मित्र से आत्महत्याओं का सिलसिला शुरू हो चुका है, हम नहीं रहे, पिछले 24 घंटे में 2 लोगों ने आत्महत्या की है। ये सिलसिला रुकेगा कैसे? क्योंकि आप एक बात कहते हैं, जरांगे पाटिल एक बात कहते हैं, सरकार आप लोग के इस जो मतभेद है कुणबी मराठा प्रतिनिधित्व में, उसका फायदा उठा रही है। ये मतभेद, मेरी बात सुनो, हमारा मनभेद नहीं है। हम मराठों सब, मनोज रहने दो, हम सब एक ही है। हम मांग क्या कर रहे? आरक्षण देना चाहिए। उन्होंने क्या बोल रहे? कुणबी प्रमाण पत्र देना चाहिए। हम क्या बोल रहे? मराठा बोल के देना चाहिए। हमारी मांग है ना, हम मनोज जरांगे को विरोध कब कर रहे हैं? ऐसा गलत मत समझो। मराठा समाज में फूट नहीं है, हमें आरक्षण चाहिए, मराठा बोल के ही चाहिए। गांव में क्या घुसने देंगे नेताओं को, मंत्रियों को? नाही। नहीं, अभी तो हम बोला है ना लॉन्ग मार्च का विषय। नाही, आता आम्ही ते लवकरच जाहीर करू। त्याचा आम्ही लॉंग मार्च ऑलरेडी 6 मेपासून 6 जूनपर्यंत चालत काढलेला आहे। आम्हाला लॉंग मार्च कुठून कसा काढायचा, कशा पद्धतीत यायचं मुंबईमध्ये आम्हाला चांगलं माहीत आहे। आम्ही लवकरच त्याच्या पद्धतीचा तसा लॉंग मार्च, सरकार काय करते आधी बघूया, त्यानंतर आमचा लॉंग मार्चचा जो काही इशारा आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने देऊया। सुनील, जब पूरे सरकार गुमराह कर रही, टाइम निकाल रही है, आप लोगों का मांग बहुत लंबा सरकार फंसा रही है, मराठा समाज को फंसा रही है। अभी फंसाने का एक काम सरकार ने तुरंत बंद करना चाहिए, हमारे को न्याय देना चाहिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।